हे गाईज वेलकम बॅक. आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे बिकॉज दिस इज नॉट जस्ट अ राईड, इट्स अ फीलिंग. वी आर रायडिंग फ्रॉम पुणे टू मुंबई ऑन अ स्कूटी अँड ऑनेस्टली स्कूटीवर इतकं लाँग राईड करणं इट्स नॉट व्हेरी कॉमन, बट तेच जर्नीला एक्साइटिंग बनवतं. सो लास्ट 6 मंथ्सपासून आम्ही घरी गेलो नव्हतो अँड बिफोर मान्सून स्टार्ट्स एकदा घरी जाऊन चेक करणं खूप इम्पॉर्टंट होतं. So, this is not just about travel, it's about going back home. So, yeah, let's start the journey. Time होता अराउंड 7:30 PM. We started from Pune. सिटीमधून बाहेर पडताना ट्रॅफिक होता, बट वन्स वी हिट दी हायवे एव्हरीथिंग चेंज्ड. कूल ब्रीज, ओपन रोड्स अँड दॅट फ्रीडम फिलिंग. स्कूटीवर राईड करताना थोडा एक्स्ट्रा फोकस लागतो, बट ऑनेस्टली त्यात एक वेगळंच थ्रिल आहे. मनात एक एक्साइटमेंट होतं की आज मुंबईला जातो आहे. हा कामशेत घाट आहे. कामशेत घाटचा व्ह्यू सध्या तरी तुम्हाला काहीच दिसणार नाही बिकॉज रात्रीची वेळ आहे आणि थोडा डरावनाच वाटतो आहे तो. बट देन जर तुम्ही सकाळी आलात ना या कामशेत घाटमध्ये तर तो व्ह्यू एकदम सुंदर दिसतो. एकदम आपण लहानपणी ड्रॉइंग बुकमध्ये माउंटन्स आणि व्हॅलीज काढायचो ना, एक्झॅक्टली तसाच समोर दिसतो. जस्ट लाईक अ परफेक्ट फ्रेम, जसं ड्रॉइंग बुकमधला सीन रिअल लाईफमध्ये जिवंत झाला आहे. सो अराउंड 9:30 PM वी रीच लोणावला अँड फायनली टूक अ प्रॉपर स्टॉप ॲट बर्गर किंग. ऑनेस्टली तेव्हा लक्षात आलं की स्कूटीची कंडिशन काय आहे. डिक्की ऑलरेडी फुल होता, कम्प्लिटली पॅक्ड. अँड त्यात पण एक इंटरेस्टिंग गोष्ट, वी वर कॅरिंग अ व्हॅक्यूम क्लीनर विथ अस बिकॉज लास्ट 6 मंथ्सपासून घर बंद होतं. सो ऑब्व्हियसली सगळं क्लीन करायला लागणार होतं ॲज सून ॲज वी रीच. व्हॅक्यूम क्लीनर पुढे ठेवलं होतं स्कूटीवर अँड दॅट मेड द राईड थोडी ऑकवर्ड बट फनीसुद्धा. इमॅजिन लाँग राईड, फुल लोडेड स्कूटी अँड व्हॅक्यूम क्लीनर इन फ्रंट. बट असे सगळे जुगाड करावे लागतात पैसे वाचवण्यासाठी ऑफकोर्स. बट ऑनेस्टली या सगळ्या केऑसमध्ये एक मजा होती. इट मेड द जर्नी इवन मोर मेमोरेबल. सो आता आपण जातो आहे खंडाला घाटजवळ आणि ह्या ट्रकने आपला व्ह्यू पुढचा ब्लॉक केला आहे ऑफकोर्स. जसे ते येल्लो कलरचे साईन बोर्ड्स आले ना तर समजून जायचं की घाट नजदीक आला आहे. हा लोणावळ्याचा एक व्हॅली पॉईंट आहे जिथे भरपूर शॉप्स आहेत. इथे तुम्ही नक्कीच आला असाल मॅगी खायला. तर इकडून मस्त व्हॅली व्ह्यू दिसतो. आता सध्या तरी काहीच दिसत नाही आहे बिकॉज रात्रीची वेळ आहे. घाटवरती भरपूर हेवी व्हेकल्स पण जात असतात, जसेही तुम्ही बघू शकता आता ट्रक्स, आणि त्यामुळे ट्रॅफिक होतो. तर आपल्याला एकदम सांभाळून जावं लागतं बिकॉज ते ट्रक्स पण हेवी असतात, तर ते सुद्धा एकदम स्लो जातात. हा पॉईंट एक आहे जिथून पूर्ण सिटी दिसते आणि इथे भरपूर लोक थांबतात आणि खूप सुंदर सिटी दिसते. इथे सध्या तरी आम्ही ओव्हरटेक करायचं ट्राय करत होतो, बट देन समोरून पण गाड्या येत होत्या आणि ट्रक्स खूपच जास्त स्लो होते. बट देन आम्हाला चान्स भेटला आणि आम्ही ओव्हरटेक केलं, थोडंसं काय होईना. सो वाईल रायडिंग थ्रू ओल्ड खंडाला घाट एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली. द न्यू मुंबई पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक जो रिसेंटली बनवला आहे तो बेसिकली या घाटावरून दिसतो अँड तो खूप जास्त एस्थेटिक दिसतो आहे. जसं वर्ली सी फेस दिसतं, जर तुम्ही बघितलं असेल वर्ली सी फेस. इथे सध्या आपण ज्या घाटावर आहे तो थोडा रफ कर्वी घाटवर राईड करत आहोत. तिथे समोर एक मॉडर्न ऑलमोस्ट फ्युचरिस्टिक रोड दिसतं. कॉन्ट्रास्ट खूप स्ट्रॉंग आहे. एक साईडला ओल्ड स्कूल घाट फील आणि दुसऱ्या साईडला एकदम प्रीमियम एक्सप्रेस वे वाईब. बट स्टील पर्सनली मला असं वाटलं की जरी मिसिंग लिंक फास्ट असेल, स्मूथ असेल, पण या ओल्ड खंडाला घाटचा फील हा रिप्लेस होणार नाही. समटाईम्स दे से काही गोष्टी स्पीडपेक्षा एक्सपिरियन्ससाठी असतात आणि असे व्ह्यूज बघून आपल्याला आपली जी जर्नी असते ती वर्थ इट वाटायला लागते. कर्वी रोड्स, डार्क सराउंडिंग्स, एक साईडला व्हॅली, दुसऱ्या साईडला माउंटेन्स, आणि रात्री सगळं अजून थोडं ब्युटिफुल दिसतं जिथे लाईट्स असतील.
बट देन जर लाईट्स नसतील तर थोडं ते डरावणं पण वाटतं. थोडी फिअर होती बट मोर दॅन दॅट एक्साइटमेंट होतं. असे मोमेंट्समध्ये तुम्हाला रिअलाईज होतं की कम्फर्ट झोन सोडलं की लाईफमध्ये खरंच मेमरीज बनतात. अँड वी डिडंट रश हिअर, जस्ट एन्जॉयड द राईड, द हवा, द सायलेन्स, एव्हरीथिंग. तिकडे जे ट्रक्स आहेत, ट्रक्सला ह्या रोडला एंट्री अलाउड नाही आहे, तर त्यांना मुंबई एक्सप्रेस हायवेचा रूट घ्यावा लागतो, जो राईट हँड साईडला त्यांनी घेतला. हा रूट फक्त बाईक्स आणि कार्ससाठी अवेलेबल आहे. सो नाव वी हॅड ऑलरेडी क्रॉस द खंडाला घाट सेक्शन अँड वी वर स्लोली डिसेंडिंग टुवर्ड्स खोपोली. आता टेक्निकली घाट संपला होता, बट हा जो स्ट्रेच आहे इट फील्स व्हेरी डिफरंट. एकदम अंधार, लाईक प्रॉपर डार्कनेस. पूर्ण रोडवर एक पण प्रॉपर स्ट्रीट लाईट नाही, फक्त आमचा स्कूटीचा हेडलाईट आणि त्याच्या पुढे दिसणारा रस्ता. बाकी सगळं पिच ब्लॅक. आणि ऑनेस्टली अशा एन्व्हायरमेंटमध्ये राईड करताना थोडी भीती तर नक्कीच वाटते, बिकॉज यू डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट्स अहेड. रोड कसा टर्न होईल, कोण समोर येणार, एव्हरीथिंग फील्स अनसर्टन. पण त्याच वेळेस एक वेगळंच थ्रिल पण असतो. कधी कधी असं वाटतं की आपण मूवीमध्ये आहोत, जिथे फक्त एक व्हेकल आहे आणि इन्फायनाईट डार्कनेस, विंडचा साऊंड, स्कूटीचं इंजिन आणि मध्ये मध्ये येणारे दुसऱ्या गाड्यांचे हेडलाईट्स. अशा मोमेंट्समध्ये नॅचरली भीती येतेच, आणि त्या भीतीतून येतं एक इन्स्टिंक्ट की आपण हनुमान चालीसा बोलावं. आम्ही दोघं पण हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात करतो, नॉट ॲज अ रिच्युअल बट ॲज अ फिलिंग. कारण जिथे थोडी अनसर्टिनिटी असते तिथे ऑटोमॅटिकली श्रद्धा येते. स्कूटीवर बसून अंधाऱ्या रस्त्यावर आम्ही हनुमान चालीसा म्हणत म्हणत पुढे जात होतो. आणि ऑनेस्टली त्या मोमेंटला एक कॉन्फिडन्स येत होता की सगळं सेफ होईल. इट वॉजंट जस्ट अबाउट रिचिंग खोपोली, इट वॉज अबाउट क्रॉसिंग द घाट. द फीलिंग वॉज समथिंग एल्स. तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये पण सगळं डार्क दिसतं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तो एक्सपिरियन्स अजून जास्त इंटेन्स होता. काही वेळा डार्कनेस ही सुद्धा एक एक्सपिरियन्स असते. ती तुम्हाला स्लो करते, ती तुम्हाला अवेअर बनवते, आणि कधीकधी ती तुम्हाला तुमच्या आतपर्यंत घेऊन जाते. अँड वन्स यू क्रॉस इट, यू डोंट फील स्केर्ड एनीमोर, यू फील स्ट्रॉंगर. सो फायनली आता घाट संपायला आला होता. इट फेल्ट लाईक ओके, टफेस्ट पार्ट इज डन. आता इथून पुढे आपण रफली 1 hour लागणार होता टू कम्प्लीट द राईड. खंडाला घाट वॉज आवर सेकंड फेज आणि तो पण सक्सेसफुली कंप्लीट केला होता. आता टार्गेट सिम्पल होता, पनवेल. मनात असं कॅल्क्युलेशन होतं की बस आता 1 तास आणि आपण घरी. अँड ऑनेस्टली ते लास्ट 1 hour पण खूप स्पेशल असतो, बिकॉज तुम्हाला कळत असतं की यू आर ऑलमोस्ट देअर. जसं जसं आपण पनवेलकडे अप्रोच करतो तेव्हा एक फेमिलियर फिलिंग सुरू होते. रोड्स ओळखीचे वाटायला लागतात, लाईट्स, बिल्डिंग्स सगळं नोन दिसायला लागतं. आणि मग ओरियन मॉल. पनवेलला ओरियन मॉल दिसला ना, तेव्हा लिटरली असं वाटतं येस वी डिड इट. आफ्टर सच अ लाँग राईड ते पण एक लँडमार्क दिसलं की ऑटोमॅटिकली एक रिलीफ येतो. हो, आपण पोचलो. आफ्टर एजेस ते प्लेस पुन्हा बघताना इट डिडंट फील लाईक जस्ट मॉल, इट फेल्ट लाईक होम. दिस राईड थॉट मी समथिंग सिम्पल. कधी कधी ब्रेक घेऊन पुन्हा कनेक्ट होणं खूप इम्पॉर्टंट असतं. सो या, थँक्यू फॉर वॉचिंग. माझी ही बडबड तुम्ही ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट राईडमध्ये, जी असेल मुंबई टू पुणे, कारण आम्ही जसं आलो आहे तसं आम्हाला परत जायचं पण आहे. अँड आम्ही प्लॅन करतो आहे की आम्ही सकाळी जाऊ, तर आपल्याला मस्त मस्त व्ह्यूज कॅप्चर करता येतील आणि आम्ही तुम्हाला दाखवू शकू. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अँड सायोनारा टिल देन. बाय बाय.